असेल अशा लोकांना सोबत बसू, आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ, ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण. तर तुम्ही जरूर या. कारण काय बघा, म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं, पण शेवटी मार्ग तर बैठकीतनं आणि चर्चेतनंच निघेल की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा करून यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. एक विनंती आहे, वेळ आहे ना 2 मिनिटं आपल्याला. मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी 16 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. हो. आणि त्यावेळेस आता गिरीश भाऊ आले, आमच्या ताई आहेत, साहेब, अरविंद भाऊ खोतकर, हे म्हणजे आम्हाला अधिकारानं बोलणारे माणसं आहेत. बरोबर. आता त्यावेळेस हे तसंच झालं. आता आम्हालाही माहिती आहे की मी आता म्हणलं आत्ता द्या तुम्ही द्याला असं होत नाही. बरोबर. त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. हो. पटलकर साहेब असतील, प्रकाशांना असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले, तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. शिंदे साहेबांनी त्यांच्या सहीने एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या होत्या, ही मागणी तुमची 15 दिवसात होईल, याच्या अशा अडचणी येत, याचा थोडासा करून आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आहे माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसाचं. माझ्यासोबत आणखी 5 ते सुटलं. आता काय झालं, एक म्हण आहे की तोंड एकदा पोळलं की ते आपण ताकही फुकून पितो. नाही, म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं, त्यांनी लिहून दिलं, तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना